आज आपण आजच्या व्हिडिओमधून मटन सूप कसं बनवायचं आणि ही बनवण्याची प्रोसेस काय आहे आपण बघू शकतो की ते छान असं शिजलं आहे। परंतु ही बनवत असताना याच्या नेमक्या टिप्स काय आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका। मटन सूप म्हटलं की ते लहानापासून तर थोरल्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं, परंतु त्याच्या नेमक्या स्टेप कशा असतात त्या जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे, तर ते जाणून घेऊया आपण। तर तत्पूर्वी आपण जे आहे ते मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण कांदा जो आहे तर तो कांदा हा या ठिकाणी एक कांदा टाकतो आहे आणि तो आपल्याला बारीक चॉप करून घेणं गरजेचं आहे। पण हा बारीक आता कांदा चॉप करून घेतलेला आहे, त्यानंतर तो आपण साईडला काढून घेतो आहे प्लेटमध्ये। आणि मग ह्या 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक अशा कट करून घेतो आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सूपमध्ये टाकल्या तर निश्चितपणे आपल्या सूपला एक टेस्ट येईल आणि ते चविष्ट बनण्यास मदत होतं। आणि यानंतर मग टमाटर आहे ते टमाटर देखील आपण बारीक चॉप करून घेतो आहे। अर्धा टमाटर आपण या ठिकाणी घेतला आहे। तर ह्या सगळ्या मेथड या सगळ्या स्टेप आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि मग हे सगळ्या ज्या आपण बारीक केलेल्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या या उकळमध्ये जे आहे मीठ आणि हळद आपण पहिलेच अर्धा तास याला लावून ठेवलं होतं। त्यानंतर हे सगळं मटेरियल आपण त्यामध्ये टाकतो आहे, टमाटर वगैरे चॉप केलेले, आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित मग आपल्याला ते एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ते मिक्स केल्यानंतर मग छान त्याला असं म्हणजे या उकळमध्ये आपण जरी पाणी कमी टाकलं तरी चालेल, कारण की कांद्यालाही पाणी सुटतं आणि टोमॅटोमुळे देखील पाणी आपल्याला जास्त लागणार नाही। परंतु ते आपण 10-15 मिनिटाला चेक करणं गरजेचं आहे, कारण हे जर चिकन सूप असलं तर लवकर झालं असतं, परंतु मटन सूपला थोडा वेळ लागतो। त्यानंतर आपण जे आलं आहे ते बारीक चॉप असे करून घेतो आहे। छोटासा आल्याचा एक तुकडा आपण या ठिकाणी घेणार आणि अगदी बारीक बारीक चॉप त्याचे करून आपण ते टाकणार आहे। अगदी छोटासा तो म्हणजे बारीक अद्रकचा आला आपण या ठिकाणी तुकडा घेतो आहे, ते देखील बारीक केल्यानंतर ते पण आपण यामध्ये टाकून घेतो आहे। तर अशा पद्धतीने आपण जे आहे सूप बनवत असताना आणखीन आपल्याला यामध्ये जे आहे कोथिंबीर ते आपण त्या दांड्यासोबत घ्यायचं आहे। आणि दांड्यासोबत घेतल्यानंतर बारीक ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बारीक कट केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते टाकायचं आहे। मग यामध्ये अशा पद्धतीने जर आपण सूप बनवलं तर निश्चितपणे छान त्याची टेस्ट येईल आणि चांगल्या पद्धतीचं ते आपल्याला कमी आचेवरती शिजवायचं, जेणेकरून ते छान शिजेल। आणि मग आपण बघू, मग यामध्ये आपल्याला एक चिमूटभर आपल्याला जे आहे ते धना पावडरची पूड आपण टाकत आहोत। तर धना पावडर नंतर आपण एकदा हे पूर्ण व्यवस्थित आता बघू शकता आपण की आपलं जे आहे ते सूप तयार झालेलं आहे, ते आपण सर्व करून घेऊया आता। तर अशा पद्धतीने मित्रांनो असं सूप बनवा, निश्चितपणे ते सगळ्यांना आवडेल। आणि जे स्टेप आहेत काय आहेत हे सगळे असे नवीन अपडेट बघण्यासाठी जर आपण बॅचलर असाल तर निश्चितपणे आपल्याला बरेचदा वेळ कमी असते, तर अशा वेळेला अशाच पद्धतीनं सूप बनवून आपण निश्चितपणे त्याचा आनंद घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो हे उकळ झाली आहे आपली, ते सूप पण झालं आहे। त्यानंतर आपण भाजी फोडणी देऊया। यामध्ये खोबरं आहे, पहिले आपण बारीक करून घेऊया। आणि खोबरं बारीक केल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला ते इतर जे साहित्य आहे त्यामध्ये आपण लसणाचे 1 ते 1.5 गाठा हा घेतलेला आहे, त्याच्या आपल्याला पाकळ्या त्यामध्ये टाकून घेतो आहे। आणि त्यामध्ये आलं आणि हे 2 आपले कांदे, मग यामध्ये आपण 2 कांदे टाकून घेतल्यानंतर सगळं ते पेस्ट आपण फाईन पेस्ट करून घेतला आहे मिक्सरमधून। आणि त्यानंतर आता फोडणीच्या तयारीला लागूया। मित्रांनो आपण एवढे व्हिडिओ बनवले परंतु आपले सबस्क्रायबर आणखीन वाढले नाही। अशा व्हिडिओ असे रेसिपीज आपल्या चॅनलवर येत राहतील, परंतु आपल्याकडून मित्रांनो सपोर्ट हा व्हायला पाहिजे। आणि ही एक आपली इजी रेसिपी असते, जे की मागील 10-12 वर्षापासून मी हे बनवत आहे। आणि यानंतर आता मसाले आपण सगळे या ठिकाणी काढून घेतो आहे। मसाले आता 1.5 ते 2 चम्मच आपण हळद घेतो आहे आणि 3 ते 3.5 चम्मच जी लहान चम्मच आहे हा तुम्ही बघू शकता, त्यानुसार आपण ही लाल तिखट जी आहे तर ते लाल तिखट आपण घेतो आहे। आणि यामध्येच आपण जे आहे गरम मसाला आणि हा अंबिका रेडी मिक्स मसाला आहे, कुठल्याही याच्यामध्ये आपण हा वापरू शकतो। तर हे सगळे मसाले जर आपण एकत्रित घेतले तर निश्चितपणे आपल्याला एक त्याचं प्रमाण जे आहे ते लक्षात येतं। आणि हा आपला जो आहे तर तो गरम मसाला आहे, हा पण रेडीमेडच गरम मसाला आपण घेतो आहे। आणि जर मसाले आपण घरी बनवले तर निश्चितपणे ते पण एक छान लागतील। आणि त्यानंतर हा काळा मसाला जो सावजी स्पेशल आहे, विदर्भामध्ये भेटतो, मराठवाड्यामध्ये भेटतो की नाही ते कमेंट करून सांगा। आणि हा सावजी म्हटल्यानंतर सावजी स्पेशल नागपूरला आहे, तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहे। त्यानंतर आपण आता ही पेस्ट तेल गरम झाल्यावर थोडं तेल आपलं जास्त गरम झालं, मग आपण थोडं या ठिकाणी आत जो आहे तो थोडं काही सेकंदात तो कमी करणार आहोत। आणि मग यानंतर हा सगळा पेस्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि मित्रांनो, ही जी भाजी आहे बनवत असताना सगळं आपण यामध्ये जे आहे तर एकत्रितरित्या कांदे आणि लसूण आणि आलं हे एकत्रित घालून आणि त्यामध्ये खोबरं पहिले बारीक करून घ्यायचं, कारण खोबऱ्याचे जे आहे ते छोटे छोटे तुकडे राहू शकतात. खोबरं आपण पहिले गरम भाजून घेतल्यानंतर छोटे छोटे चॉप करून ते मग फाईन आपल्याला त्या ठिकाणी पिसून घ्यायचा आहे. मग नंतर आपण कांदे आणि लसूण एकत्रित टाकू शकतो. यानंतर हा आपला जो मसाला आहे एकत्रितच आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, कारण आपलं जे तेल आहे ते मसाल्याने सोडायला सुरुवात केलेलं आहे, कारण यामध्ये खोबरं कांदा हे दोन्ही आपण भाजून घेतलेलं आहे. तर त्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं गडबड आपल्याला करायची नाही, कारण भाजी व्यवस्थित बनण्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सेपरेट आपण एक एक मसाला न घेता एकत्रितरित्या तो त्या ठिकाणी टाकतो आहे. आणि हा मसाला जास्त वेळ आपल्याला लागत नाही, 1 ते 1.25 मिनटामध्येच सगळे मसाले आपले भाजले जातील. त्यानंतर सर्वात प्रथम आपण जे पीसेस आहे ते एक एक या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि मग मिक्स करून घ्यायचे ते व्यवस्थित, कारण यामध्ये जे आहे तर मसाले जळले नाही पाहिजे आणि ते पीसला व्यवस्थित चिकटले पाहिजे. त्यानंतर थोडंसं हे आपण यामध्ये उकळचं जे पाणी आहे ते पण टाकून घेतो आहे. आणि आपण या ठिकाणी पहिले जे सांगितलं होतं की ते याच्यामधून जे आहे तर थोडं सूप आपण काढून घेतलं आहे, कारण सूप हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. तर त्यानंतर हे म्हणजे मंद आचेवरती आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि उर्वरित जे पीस आहे आपले आणि जे आपला उर्वरित जे पाणी आहे उकळीचं ते आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता. त्यानंतर जे आहे आपल्याला पाणी आपल्या मसाल्याच्या याच्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे, कारण मसाले आपले साधारणतः याच्यामध्ये आपण 30 ते 40 ग्राम खोबरं घेतलेलं आहे आणि साधारण मोठे 2 कांदे म्हणजे 100 ग्राम आपण कांदे घेतलेले आहे. आणि लसूण पण आपलं बऱ्यापैकी आहे आणि इतर पण मसाले आहे. आणि एक कांदा आपण उकळ होताना पण मित्रांनो त्यामध्ये टाकला होता, त्यामध्ये कोथिंबीर पण आपण सुरुवातीलाच टाकलं होतं. यानंतर हे आपण वरून मसाला जे आहे तर उकळी येण्याच्या पूर्वी आपण टाकतो आहे. आता बघू शकतो आपण की थोडा कलर आता या ठिकाणी चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. यानंतर हा सावजी मसाला म्हणजे मसाले आपण 60% ते 70% प्रथम वापरावे आणि 30% जर वरून ॲड केले तर निश्चितपणे त्याचा छान कलर आणि छान टेस्ट ही येत असते. तर अशा पद्धतीनं हा आपण एकदा भाजी अशी बनवून बघा, निश्चितपणे ती छान होईल, सर्वांना आवडेल. आणि मग तर मित्रांनो, आपण पहिले हे उकळचं सूप आपण बनवून घेतलं होतं, ते तयार कसं झालं होतं, त्यानंतर ते आपण सर्व करून घेतलं होतं. तर या पद्धतीनं आपण जर बनवलं तर सुरुवातीला आपण याच्यातलं उकळ सूप आणि ते पण आपण त्याचा एन्जॉय करू शकतो. आणि आता ही भाजी तर आपल्याला आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेतली आहे. या पद्धतीने एकदा बनवून बघा, निश्चितपणे ते आपल्याला आवडेल. आपल्याला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.